नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये MBBS करायचं असेल तर नीटमध्ये किती मार्क्सपर्यंत त्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळू शकतं याचा अंदाज आपण 2023ची जी काही प्रवेश प्रक्रिया झाली होती त्याचा पहिल्या राऊंडचा जो काही कट ऑफ होता, कट ऑफ अर्थातच म्हणजे कमीत कमी मार्क्स कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या मार्क्सवर त्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं आहे। त्या कट ऑफच्या अंदाजावर आपण एक अंदाज बांधला होता की महाराष्ट्रामध्ये नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना किती मार्क्सपर्यंत नीटमध्ये स्कोर करावा लागणार आहे, त्यामुळे त्याला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल डिस्कशन घेणार आहोत। जर विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS कॉलेजला जर आपला नंबर लागावा असं वाटत असेल तर त्याला कमीत कमी किती मार्क्सपर्यंत स्कोर करावा लागणार आहे याचा अंदाज आपण बांधणार आहोत। नीट 2023ची जी काही प्रवेश प्रक्रियेची महाराष्ट्र शासनाची काउन्सिलिंग प्रक्रिया झाली होती त्यामध्ये प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा पहिल्या राऊंडचा जो काही कट ऑफ होता तो डिस्कस करणार आहोत। पहिल्या राऊंडचा कट ऑफ आपण यासाठी डिस्कस करत आहोत की हा पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा नेहमी हाय असतो, त्यामुळे ते जर मार्क्स विद्यार्थ्यांनी यावर्षी सिक्युअर केले तर किमान कट ऑफ जरी वाढला आणि विद्यार्थ्यांची संख्या जरी वाढली तर किमान दुसऱ्या तिसऱ्या राऊंडपर्यंत विद्यार्थ्याला ते कॉलेज मिळू शकतं। त्यामुळे आपण या दोन्ही व्हिडिओमध्ये पहिल्या राऊंडचा कट ऑफ डिस्कस करत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र CET सेल मार्फत घेण्यात आलेली जी काही प्रवेश प्रक्रिया होती 2023ची त्यामध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज प्रायव्हेट MBBS कॉलेज ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस सुद्धा म्हणतो तो जर मिळवायचा असेल तर विद्यार्थ्याला किती मार्क्स पडायला हवेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे महाराष्ट्र प्रायव्हेट MBBS कॉलेज फर्स्ट राऊंड कॅटेगरी वाईज कट ऑफ 2023ची जी काही प्रवेश प्रक्रिया झालेली होती त्याच्या पहिल्या राऊंडचा महाराष्ट्राचा काय कट ऑफ होता, महाराष्ट्रात किती प्रायव्हेट कॉलेजेस आहेत याविषयी डिटेल डिस्कशन घेणार आहोत। तत्पूर्वी ज्या विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील अशा विद्यार्थी आणि पालकांनी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं एक ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आम्ही लॉन्च केलेलं आहे, त्यामध्ये अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ त्याचबरोबर माहितीपूर्ण PDF तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी अद्याप आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर आजच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि सहज त्याच्यामध्ये रजिस्टर करू शकता। विषयाकडे वळूयात। आजचा जो विषय आहे महाराष्ट्राची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया 2023ची झाली होती त्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आपण ज्याला म्हणतो त्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय होता ते डिटेल डिस्कशन घेणार आहोत। तत्पूर्वी आपण महाराष्ट्रामध्ये नेमके MBBS कॉलेजेस कोणकोणते आहेत, किती प्रकारचे MBBS कॉलेजेस आहेत आणि त्यांचे प्रकार कोणते आहेत आणि त्यामध्ये किती कॉलेजेस आहे हे थोडक्यात पाहूयात। महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची संख्या आहे 31 सध्या वर्तमानामध्ये। प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज ज्याचा कट ऑफ आपण आज पाहणार आहोत कॅटेगरी वाईज प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर महाराष्ट्राचा विचार केला तर 2022पर्यंत महाराष्ट्रामध्ये 20 प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस होते। मागच्या वर्षी 2 नव्याने कॉलेज महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झालेले आहेत। त्याच्यामध्ये पहिलं जे कॉलेज आहे परभणी या ठिकाणी इस्टॅब्लिश झालेलं आहे, दुसरं आहे अमरावती या ठिकाणी। हे 2 कॉलेज मागच्या वर्षीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये नव्याने आलेले होते। ह्या 2 कॉलेजचा समावेश जर केला तर वर्तमानामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या झालेली आहे 22। डीम युनिव्हर्सिटीचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये डीम युनिव्हर्सिटी 13 आहेत, MBBS कॉलेजेस आहेत डीम युनिव्हर्सिटीचे 13। महाराष्ट्रामध्ये एक एम्सचं सुद्धा MBBS कॉलेज असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, एम्स नागपूर। आणि संपूर्ण देशभरात एकमेव आर्म फोर्स मेडिकल कॉलेज जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे, पुणे या ठिकाणी ते एक। असे टोटल जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या वर्तमानात 68 MBBS कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता महाराष्ट्रामधील आपण प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसविषयी जेव्हा आपण बोलतो त्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या ज्या काही संपूर्ण सीट आहेत त्या संपूर्ण सीट महाराष्ट्र शासनामार्फतच भरल्या जातात। महाराष्ट्र सरकार CET सेल मार्फत ह्या सीट भरत असतं। या सीटचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे असतं ते आपण थोडक्यात पाहूयात। 85% सीट ह्या सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजच्या ह्या मेरिटवर भरल्या जातात, विद्यार्थ्यांच्या मार्क्सवर भरल्या जातात आणि उर्वरित 15% सीट ह्या मॅनेजमेंट कोटा किंवा त्याला आपण इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणतो हे सुद्धा CET सेल मार्फतच भरल्या जातात। परंतु आगाऊची फीस या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरावी लागते, मॅनेजमेंटची फीस या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरावी लागते
परंतु 85% ज्या सीट आहेत प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या ह्या मेरिटवर भरल्या जातात आणि या मेरिटवर भरल्या जाणाऱ्या सीटचाच कट ऑफ आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। साधारणपणे महाराष्ट्रामध्ये जे काही 22 प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याच्यामध्ये एक मायनॉरिटी मुस्लिम मायनॉरिटीसुद्धा कॉलेज आहे, म्हणजे मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्णतः राखीव असलेले एक कॉलेज आहे जालना या ठिकाणी। आणि एक कॉलेज आणखी एक विशेष आहे वेदांता पालघर। या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना फीसमध्ये कॅटेगरीनुसार कुठलेही कन्सेशन मिळत नाही। त्या ठिकाणी संपूर्ण कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना सारखीच फीस असते। अर्थात वेदांता पालघर या कॉलेजला विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळत नाही। हे दोन कॉलेज थोडेसे वेगळे रूल्स या ठिकाणी आहेत। एक जे आहे मुस्लिम मायनॉरिटीसाठी रिझर्व आहे आणि दुसरं जे आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना कुठलीही स्कॉलरशिप मिळत नाही। तर असे 22 कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत। तर महाराष्ट्रामध्ये फीजच्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची साधारण फीज जी आहे 6.5 लाख ते 16.5 लाखापर्यंत महाराष्ट्राची ही फीस जात असते। 6.5 लाख ते 16.5 लाख। 16.5 लाखाची जी फीस आहे 16.5 पावणे 17 लाख ही वेदांता पालघर या कॉलेजची आहे। सर्वात हायेस्ट फीसचं कॉलेज जे आहे ते वेदांता पालघर आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट किंवा फीसमध्ये जे बेनिफिट असतात स्कॉलरशिप मार्फत मिळणारे ते मिळत नाही। ओव्हरऑल जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख ते 16 लाखाच्या दरम्यान हे फी स्ट्रक्चर अशा प्रकारे असतं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं। आता आपण पाहूया 2023चा कट ऑफ काय होता पहिल्या राऊंडचा कॅटेगरी वाईज। जर आपण बघितलं तर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी कोणकोणत्या कॅटेगरी आहेत, कोणकोणत्या कॅटेगरीसाठी सीट रिझर्वेशन असतं ते आपण थोडक्यात पाहूयात। पहिली कॅटेगरी आहे ओपन, OBC, SC, ST, VJ, NT1, NT2, NT3। प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये EWS कॅटेगरीसाठी सीट्सचं कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही। EWS कॅटेगरीच्या राखीव सीट या ठिकाणी नसतात। EWS कॅटेगरीचे विद्यार्थी या ठिकाणी ओपन कॅटेगरीचेच विद्यार्थी म्हणून गृहीत धरल्या जातात, परंतु त्यांना फीसचे जे काही बेनिफिट आहे ते फीसचे बेनिफिट त्या ठिकाणी मिळतात। जसं गव्हर्नमेंट कॉलेजला EWS साठी सेपरेट सीट राखीव असलेल्या आपण पाहिल्या होत्या, तसं EWS साठी प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये कशाही प्रकारचं सीटचं रिझर्वेशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। EWS कॅटेगरीचे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी म्हणूनच गृहीत धरले जातात, फक्त त्यांना फीसमध्ये बेनिफिट मिळत असतं। आता आपण कट ऑफ पाहूयात। कट ऑफ पाहत असताना जनरल आणि वुमन असं दोन्ही कट ऑफ पाहूयात। वुमन्स म्हणजे विद्यार्थिनींसाठी सीट राखीव असतात, तर वुमनचाही कट ऑफ पाहूयात आणि जनरल ओव्हरऑल कट ऑफ काय होता ते सुद्धा पाहूयात। महाराष्ट्रातील 2023 काउन्सिलिंग प्रक्रियेचा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे कट ऑफ अशा प्रकारे आहेत। ओपन कॅटेगरी जनरल 534, OBC 531, SC 472, ST 338, VJ 508, NT1 482, NT2 530, NT3 534 असा जनरल कट ऑफ राहिलेला आहे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा पहिल्या राऊंडचा। आता वुमनसाठी सेपरेट कट ऑफ आपण पाहूयात कॅटेगरी वाईज। ओपन वुमन 535, OBC वुमन 532, SC वुमन 473, ST वुमन 337, VJ वुमन 508, NT1 वुमन 480, NT2 वुमन 530, NT3 वुमन 540 अशा प्रकारच्या मार्क्सला पहिल्या राऊंडमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जे काही 22 कॉलेजेस आहेत या 22 पैकी एक कॉलेज मिळालेलं आहे। कमीत कमी मार्क्स आहेत या मार्क्सला विद्यार्थ्यांना प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंडला मिळालेले आहेत। आता नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या रेंजमध्ये जर मार्क्स सिक्युअर केले तर त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता असते। कॅटेगरी वाईज आपण हा कट ऑफ सांगितलेला आहे। आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत की येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस त्याच्या एकूण सीट किती आहेत कॅटेगरी वाईज त्याविषयी डिटेल डिस्कशन आपण घेणार आहोत। त्यामुळे जे विद्यार्थी आणि पालक नवीन असतील चॅनलवर त्यांनी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। अद्याप आमचा ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या ॲपला रजिस्ट्रेशन करू शकता। त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेकडे 2024ची काउन्सिलिंग पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर आणि ॲड्रेस दिलेला आहे, त्यावर कॉल करून किंवा प्रत्यक्ष भेटून तुम्ही 2024ची जी काही पेड काउन्सिलिंग आहे ती पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे, ती तुम्ही आमच्या मार्फत घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।